नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नियमानुसार सर्व रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. तुम्हाला धान्य मिळत असेल तर धान्य कंटिन्यू चालू राहावं. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड हे कधीही रद्द होऊ नये असं जर वाटत असेल, तुमचं नाव रेशन कार्डमध्ये कायमस्वरूपी राहावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. परंतु मित्रांनो, रेशन दुकानामध्ये रांगाच रांग असतात किंवा त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळत नाही, सुविधा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांची ई-केवायसी पेंडिंग आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ई-केवायसी मोबाईलच्या माध्यमातून कसं करावं याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा ई-केवायसी. मेरा ई-केवायसी टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप दिसेल. ह्या ॲपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करून घेतो. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर असं डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी वाईल युझिंग द ॲपवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा वाईल युझिंग द ॲप येईल, त्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी फेस RD ॲप नॉट इन्स्टॉल म्हणून एक नेम येईल. तर तुम्हाला या ठिकाणी ते फेस RDची ॲप आहे हा डाउनलोड करायचा आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी येणार आहे. तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये फक्त इन्स्टॉल करून घ्यायचे, बाकी काही सेटिंग तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे. मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आधार फेस RD म्हणून जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला मेन मेरा ई-केवायसी या ॲपवरती यायचं आहे. या ॲपवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचं जे राज्य आहे हे राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधलं लोकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायला येणार आहे. आधार कार्ड नंबर हा न चुकता टाकायचा आहे, व्यवस्थित टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला खाली एक ऑप्शन दिला आहे जनरेट OTP. या जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधार मोबाईलवरती जो लिंक केलेला मोबाईल आहे त्यावरती एक OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. खाली तुम्हाला कॅप्चा दिला आहे. हा कॅप्चा जशाच्या तसं तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे आणि खाली कॅप्चा टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडोज ओपन होणार आहे. मी सुद्धा इथे सबमिट बटनावरती क्लिक करून घेतो. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बेनिफिशियर डिटेल्स तुम्हाला विचारले जाणार. नेम, होम स्टेट, कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्ट आणि आधार नंबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि या ठिकाणी फेस ई-केवायसी म्हणून खाली एक ऑप्शन दिसतोय. या फेस ई-केवायसी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. फेस ई-केवायसी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन ऑप्शन ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कन्सर्न म्हणून एक टॅब दिलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचून घ्यायची. ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा वाईल युझिंग द ॲप यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फोटो काढण्यासाठी एक ऑप्शन येणार आहे. परंतु त्या अगोदर तुमचं फेस ऑथेंटिफिकेशन ॲडवायझर म्हणून या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. यावरती क्लिक करून प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी घ्यायचा आहे. इथे तुम्हाला मेसेज येतो ई-केवायसी सक्सेसफुल. कधी तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झालेली आहे तो टायमिंग आणि डेट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीने तुमची ई-केवायसी झाली आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. पुन्हा तुम्हाला तुमचं स्टेट या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. स्टेट टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला येणार आहे. तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो न चुकता व्यवस्थित तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पुन्हा जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो. हा OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा व्यवस्थित या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची ई-केवायसी डन झाल्याचं या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ई-केवायसी स्टेटस यस. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये तुमची स्वतःची तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी सहज पद्धतीने करता येणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी, सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही व्हिडिओ शेअर करण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.